नमस्कार मित्रांनो, मी वाडेकर गुरुजी ज्योतिष आणि आयुर्वेद या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, माझ्या चॅनलवर तुम्हाला रोज तुमचं राशी भविष्य आणि शुभ अंक मिळतील आणि आजचा संपूर्ण दिवस तुम्हाला कसा जाईल याची माहिती मिळेल. मित्रांनो, मी दिलेल्या शुभ अंकाचा दैनंदिन जीवनामध्ये नक्कीच लाभ घ्या. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे माझा उद्याचा व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला मिळेल. राशी भविष्य सुरू करण्यापूर्वी पाहूया आजचे पंचांग. तारीख 30 मार्च 2022, तिथी त्रयोदशी, वार बुधवार, नक्षत्र शतभिषा, योग शुभ, करण वाणिज आणि विष्टी. आजची चंद्र राशी आहे कुंभ राशी. आजचा राहुकाळ दुपारी 12:26 पासून दुपारी 1:58 पर्यंत राहुकाळ आहे. मित्रांनो, या काळात कुठलेही शुभ कार्य करू नका, अन्यथा नुकसान होण्याची जास्तीत जास्त शक्यता असते. चला तर मित्रांनो, सुरू करूया आजचं 12 राशींचं राशी भविष्य. मेष राशी. आज तुमच्या स्वभावानुसार तुम्हाला ठाम निर्णय घ्यावे लागतील. कामातून आज तुम्हाला भरपूर आनंद प्राप्त होईल. सहकार्यांचे आभार मानायला विसरू नका. संपूर्ण दिवस तुमच्या मर्जीनुसार जाईल. इतरांवर छाप पाडण्यात यशस्वी व्हाल. आज तुमचे व्यक्तिमत्व खुलून येईल. तुमच्या भावंडांशी आणि नातेवाईकांशी खेळीमेळीचे वातावरण राहील. दीर्घकालीन एखादी गुंतवणूक करण्याचा विचार असेल तर नक्कीच करावा, जेणेकरून भविष्यात त्यापासून चांगलाच फायदा होऊ शकतो. गुप्त शत्रूंपासून आज सावध राहण्याचा प्रयत्न करावा. मुलाबाळांची प्रगती होताना आज दिसेल. अचानक धनलाभाचे योग आज रेस किंवा जुगार यातून लाभ संभवतो. नवीन मित्र जोडले जाण्याची शक्यता राहील. तुमच्या शत्रूंवर आज तुम्ही स्वतःचा दबदबा निर्माण कराल आणि सढळ हाताने इतरांना मदत करण्याचा आनंद घ्याल. आज तुम्ही सर्वांशी आपलेपणाने वागाल आणि कौटुंबिक शांतता जपण्याचा प्रयत्न कराल. तुम्ही तुमची छाप पाडण्यात आज यशस्वी व्हाल. तुमच्या मनमोकळ्या स्वभावाचे दर्शन आज सर्वांना घडेल. कौटुंबिक कामामध्ये कदाचित संपूर्ण दिवस जाईल. कुठल्याही प्रकारचा मानसिक तणाव घेण्याची गरज नाही. कुटुंबामध्ये स्नेहभोजन होण्याची शक्यता आहे. आज तुमचा संपूर्ण दिवस कामामध्ये व्यस्तता राहील. लहान सहान गोष्टींमध्ये तुमचं मन आज रमेल. कुटुंबामध्ये गप्पा गोष्टींमध्ये वेळ घालवाल. घरातील वातावरण अतिशय प्रसन्न राहील. तरुण वर्गाला नवीन संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. एकूणच शुभ दिवस राहील. तुमच्यासाठी शुभ अंक आहे 1 आणि 6. वृषभ राशी. आज तुमची जुगाराची हौस पूर्ण होईल. अनपेक्षित धनलाभ होण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने नक्कीच प्रयत्न करावेत. मुलांच्या खेळकरपणात आज तुम्हीही लहान व्हाल. नाटक किंवा एखादा सिनेमा पाहण्याचा बेत आखण्याची शक्यता आहे. आज तुम्हाला तुमच्या जोडीदाराची उत्तम साथ लाभेल. सहकार्यांशी वादविवाद करू नका. त्यांचे
चांगले सहकार्य घेण्याचा प्रयत्न करावा. मित्रपरिवाराची आज तुम्हाला अनपेक्षित मदत मिळेल. कलाकार मंडळींची आज प्रगती होईल. बौद्धिक काम करणाऱ्यांना एखादी चांगली नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. महत्त्वाचे काम आज यशस्वी होईल. कुटुंबामध्ये तुमचे वर्चस्व राहील. जवळच्या नातेवाईकांचे गाठीभेटीचे योग आज आहेत. तुम्ही करत असलेल्या कामाचा आज कौतुक केले जाईल. कुठल्याही विषयाला उगाचच फाटे फोडत बसू नका. आरोग्याच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करू नये. आज उष्णतेचे त्रास संभवतात. एखाद्या जवळच्या ठिकाणाला किंवा प्रेक्षणीय स्थळाला भेट देण्याची शक्यता आहे. तुम्हाला तुमच्या मनातील भीती दूर करावी लागेल. एखाद्या कामात मानसिक चंचलता जाणवण्याची शक्यता आहे. आज तुम्ही एखादी नवीन गोष्ट शिकण्याची शक्यता आहे. कोणत्याही गोष्टीमध्ये उगाचच चिडचिड करत बसू नये. तुम्ही तुमच्या कामात व्यवहारीपणा दाखवाल आणि चातुर्याने कुठलाही व्यवहार कराल. आज एखादं आवडीचं पुस्तक वाचण्याची शक्यता आहे. पुढील गोष्टीचा अंदाज बांधून फायद्याकडे लक्ष द्यावे. एकूणच शुभ दिवस राहील. तुमच्यासाठी शुभ अंक आहे 1 आणि 6. मिथुन राशी. आज तुमचं घरगुती वातावरण प्रसन्न राहील. संपूर्ण दिवस कामातच व्यस्त राहाल. एकसारखं मत कधीही बदलू नका. तुम्हाला तुमच्या कामात एकसूत्रता ठेवावी लागेल. कुठल्याही कामात आताताईपणा करून चालणार नाही. राजकारणापासून शक्यतो दूर राहण्याचा प्रयत्न करावा. आज नोकरीनिमित्त प्रवास करावा लागेल. स्वतः वाहन चालवत असाल तर वाहन जपून चालवावे. क्षुल्लक कारणांवरून रुसवे फुगवे संभवतात. नुसते धाडस कुठल्याही कामात करू नका. जवळचे प्रवास आनंददायी होतील याची काळजी घ्यावी. आज तुमच्या भावंडांशी सलोखा वाढण्याची शक्यता आहे. तुम्हाला तुमच्या जोडीदाराचा किंवा प्रिय व्यक्तीचा एखादा हट्ट पुरवावा लागेल. तुम्हाला तुमच्या विचारात एकसूत्रता आणावी लागेल. बोलताना एक आणि करताना एक असे करू नये. एकाच वेळी डझनभर कामे अंगावर घेऊ नका. तुमच्या आवेगाला आज तुम्हाला आवर घालावी लागेल. गृह उपयोगी काही वस्तूंची आज खरेदी होईल. व्यावसायिक कामांकडे नीट लक्ष द्यावे. तुम्हाला तुमच्या आवाजात माधुर्य ठेवावे लागेल. कुठल्याही कामात चंचलपणे वागू नये. वैवाहिक सौख्याकडे किंवा जोडीदाराकडे तुम्हाला लक्ष द्यावे लागेल. तुमच्या हाती असलेल्या कलेतून चांगली कमाई होण्याची शक्यता आहे. तुमच्या हातून काही लिखाणकाम होण्याचीही शक्यता राहील. तुम्हाला काही कामांमध्ये शिस्त ठेवावी लागेल. आज काही आवडीचे पदार्थ खावयास मिळतील. घरातील कामांमध्ये तुमचं मन रमेल आणि जोडीदारावर वर्चस्व राहील. एकूणच शुभ दिवस राहील. तुमच्यासाठी शुभ अंक आहे
1 आणि 6. कर्क राशी. आज एखाद्या जवळच्या प्रेक्षणीय स्थळाला भेट द्याल आणि प्रवास हसत खेळत होईल. भावंडांच्या सानिध्यात मन रमून जाईल. काही नवीन लोकांशी संपर्क होईल. तुमच्या प्रिय व्यक्तीचा किंवा जोडीदाराचा शांत स्वभाव तुमच्या मनात घर करेल. एकट्याने कुठलाही निर्णय घेण्याचा प्रयत्न करू नका. कलाकाराचं मनोरथ आज पूर्ण होईल. सहकुटुंब एखाद्या तीर्थयात्रेचा योग येण्याची शक्यता आहे. मुलाबाळांच्या यशाने किंवा शुभ वार्तेने तुमचे कान तृप्त होतील. फक्त आनंदाच्या भरात हुरळून जाऊ नका किंवा शिस्त विसरू नका. तुमच्या जोडीदाराला आज अचानक धनलाभाचे योग आहेत. कौटुंबिक वातावरण हसते खेळते राहील. आज कुटुंबात तुमच्या मतांचा आदर केला जाईल. घरगुती वातावरण खेळीमेळीचे राहील. आज तुम्हाला तुमच्या आवडीचे पदार्थ खायला मिळतील. तुमच्या मनातील एखादी इच्छा आज पूर्ण होण्याची शक्यता आहे. परंतु मानसिक स्वास्थ्याकडे लक्ष द्यावे लागेल. कुठल्याही गोष्टीत पटकन निराश होऊ नये. तुम्हाला बौद्धिक चालाकी दाखवावीच लागेल. तुमच्या वागण्या बोलण्यात तुम्हाला सज्जनपणा वाढवावा लागेल. तुमच्याशी कोणी भावनिकपणे खेळू नये याची काळजी घ्यावी. संपूर्ण दिवस स्वच्छंदीपणे घालवाल. कुठल्याही बाबतीत अतिविचार करू नये. भावंडांविषयी काही काळजी मनाला लागून राहील. तुम्हाला आपलेपणाची जाणीव ठेवून वागावे लागेल. सर्वांशी मन मोकळेपणाने वागावे. आज आवडत्या गोष्टींमध्ये वेळ घालवाल. कोणत्याही बाबतीत जोडीदाराची बाजू समजून घेण्याचा प्रयत्न करावा. एकूणच शुभ दिवस राहील. तुमच्यासाठी शुभ अंक आहे 1. सिंह राशी. आज दिवसभर मानसिक चंचलता जाणवेल. कदाचित गोडाधोडाचे पदार्थ खावयास मिळतील. भागीदारीच्या एखाद्या व्यवहारात धनलाभ होण्याची शक्यता आहे. तुमचं कौटुंबिक वातावरण खेळीमेळीचं राहील. नातेवाईकांशी गोड राहण्याचा प्रयत्न करावा. त्यांची नाराजी दूर करावी. आज कामानिमित्त प्रवास होण्याची शक्यता आहे. परंतु पैशाचा अपव्यय होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. घरासाठी काही नवीन वस्तू खरेदी कराल. एखाद्या दूरच्या ठिकाणी पर्यटनाचा बेत आखाल. घराचं सुशोभीकरण करण्यात वेळ घालवाल. तुमच्या व्यक्तिमत्वाचा इतरांवर प्रभाव पडेल. आज जोडीदाराची संपूर्ण साथ तुम्हाला लाभेल. एखाद्या जुनाट आजाराकडे दुर्लक्ष करू नका. वेळीच आरोग्याची तपासणी करून घ्यावी आणि योग्य ते उपाय करून घ्यावे. मुलाबाळांविषयी काही चिंता मनात राहील. आज लोक तुमच्याकडे किंवा तुमच्या स्वभावाकडे आकर्षित होतील. तुम्हाला नैराश्य दूर सारून वैचारिक स्थिरता ठेवावी लागेल. कुठलाही प्रवास करताना सतर्कता बाळगावी. आज तुमच्या संपर्कातील लोकांमध्ये भर पडण्याची शक्यता आहे. आज तुम्हाला सामाजिक प्रतिष्ठा लाभेल आणि
तुम्ही तुमच्या गुप्त शत्रूंवर विजय मिळवाल. तुमचे विरोधक आज तुम्हाला कुठलीही इजा पोहोचवू शकत नाही. हाताखालील लोकांचे तुम्हाला उत्तम सहकार्य लाभेल. तुमच्या बौद्धिक कामाला आज गती येईल. परंतु भावनेच्या भरात वाहून जाऊन कुठलेही काम करू नका. आज तुमच्या हातून नामस्मरण होईल. तुमच्या कलेचं कौतुक केलं जाईल. एकूणच शुभ दिवस राहील. तुमच्यासाठी शुभ अंक आहे 1 आणि 6. कन्या राशी. आज तुमचा संपूर्ण दिवस घाईमध्ये जाण्याची शक्यता आहे. घरगुती वातावरण शांततेचे ठेवण्याचा प्रयत्न करावा आणि मानसिक आणि वैचारिक शांतता जपावी. तुम्हाला तुमचा कौटुंबिक खर्च आटोक्यात ठेवावा लागेल किंवा उत्पन्नाची साधनं वाढवावी लागतील. आज तुम्हाला उत्तम गृहसौख्य लाभेल. काही व्यक्तींना प्रमोशनचे योग संभवतात. तुमची आर्थिक गरज तुमच्या बौद्धिक कष्टाने पूर्ण होईल. कोणतीही गोष्ट अति करू नये, कारण अति तेथे माती असते हे लक्षात ठेवावे. तुमच्या मताला आज सगळीकडे प्राधान्य दिले जाईल. एखादी नवीन चांगली संधी येण्याची शक्यता आहे आणि त्या संधीचं सोनं करावं. कुठल्याही कामात अति विचार करत बसू नका. कामाच्या ठिकाणी कुशाग्र बुद्धीचा वापर करावा लागेल. घरात काही महत्त्वपूर्ण बदल करण्याची शक्यता आहे आणि ते तुम्ही निश्चितपणे कराल. तुम्ही सध्या करत असलेल्या कामात तुम्हाला समाधान शोधण्याचा प्रयत्न करावा लागेल. जागा जमिनीचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करावा. तुमचे मैत्रीचे संबंध जपण्याचा प्रयत्न करावा. आज तुम्हाला स्त्रियांकडून काही लाभ होण्याची शक्यता आहे. कामामध्ये काहीसा सुस्तपणा किंवा काहीशी चालढकलपणा कराल. एखादी पैज जिंकण्याची शक्यता आहे. आज तुम्ही तुमच्या जवळच्या लोकांचा विश्वास संपादन कराल. संपूर्ण दिवस कदाचित आळसात जाण्याची शक्यता आहे. स्वतःचा मानसिक गोंधळ उडवून घेऊ नका. तुम्हाला तुमच्या पैशाचं आणि खर्चाचं योग्य काटेकोरपणे नियम करावे लागेल. आज तुम्हाला व्यावसायिक उत्तम लाभ संभवतो. उत्तम वाहन सौख्यही लाभेल. एकूणच शुभ दिवस राहील. तुमच्यासाठी शुभ अंक आहे 1 आणि 6. तुळ राशी. आज तुम्हाला आशावादी दृष्टिकोन ठेवून वागावे लागेल. घरात तुमच्या मतांचा आदर केला जाईल आणि घरामध्ये तुमचे प्रभुत्व राहील. सगळ्या गोष्टी अभ्यासूपणे करण्याचा प्रयत्न करावा. वैवाहिक सौख्याच्या बाबतीत आज तुम्ही समाधानी राहाल आणि तुमच्या जोडीदाराचे संपूर्ण सहकार्य तुम्हाला लाभेल. परंतु कोणतेही काम करताना खोट्या गोष्टींचा आधार घेऊ नका. एखाद्या सांस्कृतिक कामात सहभागी होण्याची शक्यता आहे. मुलाबाळांना उल्लेखनीय यश मिळेल किंवा प्रशस्ती पत्रक मिळण्याची शक्यता आहे. कोणत्याही गोष्टीत जास्त खोलात जाण्याचा प्रयत्न करू नका. कदाचित आज जोडीदाराशी मतभेद होण्याची शक्यता आहे. त्यांचं मत तुम्हाला पटणार नाही, परंतु बेफिकीरपणे वागू नका. प्रत्येकाला स्वतःचं मत असतं हेही लक्षात घ्यावे.
आज तुमच्या कर्तृत्वाला चांगलीच वाव मिळेल किंवा एखादी दिशा मिळेल. आज तुमच्या आत असलेली महत्वाकांक्षा वाढीस लागण्याची शक्यता आहे. वाहन चालवताना वेगावर नियंत्रण ठेवावे. अपघाताचे योग आहेत, त्यामुळे कोणत्याही प्रवासात काळजी घेण्याचा प्रयत्न करावा. हातापायाला किरकोळ इजा होण्याची शक्यता आहे. आज तुम्हाला प्रेमामध्ये यश मिळेल. प्रेमाच्या दृष्टीने जोडीदाराशी घट्ट मैत्री होईल. तुम्ही तुमच्या कामामध्ये आज चौकसपणा दाखवाल. व्यापारी असाल तर चांगलाच लाभ मिळेल. तुम्ही करत असलेल्या कामांमध्ये वारंवार बदल करू नका. तुमच्या स्वतःच्या कामाचा आणि विचारांचा दर्जा टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करावा. तुमचे नातेवाईक काही प्रश्न घेऊन तुमच्याकडे येतील. तुमच्या हाती आज काही नवीन अधिकार मिळण्याची शक्यता आहे. एकूणच शुभ दिवस राहील. तुमच्यासाठी शुभ अंक आहे 1 आणि 6. वृश्चिक राशी. आज तुमची संभाषणाची आवड पूर्ण होईल. मित्रमैत्रिणीचा गोतावळा जमण्याची शक्यता आहे. कोणत्याही कामात सारासार विचार करूनच निर्णय घ्यावा. तुम्हाला तुमच्या कौटुंबिक समस्या सामोपचाराने हाताळाव्या लागतील. नोकर चाकरांचे सुख मिळेल. तुमच्यातील कलागुणांची आज वाढ होईल. प्रेम प्रकरणात असाल तर सावधानता बाळगावी लागेल. समोरच्या व्यक्तीचं मन दुखणार नाही याची काळजी घ्यावी. कोणतंही काम करताना सारासार विचार करूनच सुरुवात करावी. आज तुमचा अंदाज अचूक ठरेल. कदाचित मौज मजेकडे आज तुमचा कल राहील, परंतु पैशांची उधळपट्टी टाळावी लागेल. आज तुम्ही कुटुंबात तुमचं वर्चस्व गाजवाल आणि कर्तृत्व दाखवण्याची एकही संधी सोडणार नाही. परंतु कौटुंबिक प्रश्न चर्चेने सोडवावे लागतात, हेही लक्षात ठेवा. आज तुम्हाला तुमच्या रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. आरोग्यावर किंवा हौसेवर वायफळ खर्च वाढू शकतो. कुठलाही आर्थिक व्यवहार करताना सावधानता बाळगावी लागेल. घरातील काही कामांमध्ये अडकून पडल्यासारखे वाटेल. वादविवाद करताना शब्द जपून वापरावे लागतील. कुठलीही गुंतवणूक करताना तुमची फसवणूक होणार नाही याची काळजी घ्यावी. कुटुंबात आज तुमचा मान सन्मान वाढेल. हाती घेतलेल्या कामात यश मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक गणित स्वतः सोडवण्याचा प्रयत्न कराल. बाहेरील अन्नपदार्थ खाण्याचे टाळावेत. किरकोळ घशाचे किंवा सर्दी खोकल्याचे विकार जाणवू शकतात. एकूणच शुभ दिवस राहील. तुमच्यासाठी शुभ अंक आहे 1 आणि 6. धनु राशी. आज कुठलंही काम करताना तुमचं बौद्धिक ज्ञान उत्तमरित्या वापराल. लहान सहान प्रवासाचे योग आहेत, त्या दृष्टीने नक्कीच प्रयत्न करावेत. योग्य तर्क वापरून कुठलेही काम कराल. तुमच्या बोलण्याने आज लोक प्रभावित होतील. काही गोष्टींवर चिंतन करण्याची गरज आहे. वाहनविषयक काम आज
निघण्याची शक्यता आहे. काही चैनीच्या वस्तू खरेदी कराल. व्यावसायिक ठिकाणी मन लावून कामं करावी लागतील. आज कौटुंबिक सुखशांती जपण्याचा प्रयत्न करावा. एखाद्या गोष्टीत अनिश्चितता करण्याचा प्रयत्न करू नये. किरकोळ वादविवाद टाळण्याचा प्रयत्न करावा आणि क्षुल्लक गोष्टींकडे दुर्लक्ष करावे. वडिलोपार्जित जागा जमिनीची काही कामं निघण्याची शक्यता आहे. त्यामध्ये तुम्हाला तुमची बुद्धिमत्ता दाखवण्याची संधी मिळेल. आज परोपकाराची जाणीव ठेवून वागण्याची शक्यता आहे. एखाद्या धार्मिक किंवा कौटुंबिक कार्यात सहभागी व्हाल. त्यामध्ये श्रम आणि दगदग वाढेल. संपूर्ण दिवस कदाचित आळसात जाण्याची शक्यता आहे. क्षुल्लक कारणांमुळे मानसिक त्रास किंवा चिडचिड होईल. डोकेदुखीचा आज त्रास जाणवू शकतो. जोडीदाराच्या आरोग्याची तुम्हाला काळजी घ्यावी लागेल. परंतु दोघांमध्ये कुठल्याही प्रकारचा गैरसमज किंवा वादविवाद वाढू देऊ नका. तुम्हाला तुमचे विचार उत्तम रीतीने मांडावे लागतील. स्वतःवर चिंतन करण्याची सध्या गरज राहील. जवळच्या प्रवासाचे योग आहेत. त्यामध्ये नवीन गोष्टी तुम्हाला शिकायला मिळतील. एकूणच शुभ दिवस राहील. तुमच्यासाठी शुभ अंक आहे 1 आणि 6. मकर राशी. आज कुठल्याही सामाजिक वादात लक्ष घालू नका. जुनाट विचार करणे तुम्हाला सोडून द्यावे लागेल. तुम्हाला तुमची जबाबदारी व्यवस्थितपणे पार पाडावी लागेल. स्वतःचे विचार न डगमगता मांडावे लागतील. तुमच्यातील आध्यात्मिक कार्य वाढीस लागेल. आर्थिक कोंडी सोडवण्यासाठी तुम्हाला स्वतःची मदत करायची आहे. व्यावसायिकांना कामात चंचलता दाखवावी लागेल. वारसा हक्काने काही धनलाभ होण्याची शक्यता आहे. परंतु त्या दृष्टीने तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. कुठल्याही कागदपत्रांवर सह्या करताना विचारपूर्वक निर्णय घ्यावेत. कौटुंबिक ताणतणाव कमी करण्याचा प्रयत्न कराल. शांत आणि संयमी मनाने विचार करावा आणि मगच कोणताही निर्णय घ्यावा. काही कौटुंबिक खर्चाचा पुनर्विचार करावा लागेल. वायफळ खर्च होणार नाही याची काळजी घ्यावी. बोलण्याच्या भरात कोणत्याही प्रकारची जबाबदारी स्वतःच्या अंगावर घेऊ नका. जुन्या गोष्टी उगाळत बसून काहीही हाती लागणार नाही. सामुदायिक वादामध्ये सहभाग घेऊ नका. जुन्या एखाद्या प्रकरणातून मानसिक त्रास संभवतो. तुम्हाला तुमच्या खर्चाचे योग्य नियोजन करावे लागेल आणि मानसिक स्वास्थ्य जपण्याचा प्रयत्न करावा. शक्यतो स्त्री वर्गापासून दूर राहावे लागेल. त्यामुळे तुमचे काही नुकसान होण्याची शक्यता आहे. म्हणूनच हा सल्ला दिला जातो. कोर्ट कचेऱ्यांची कामं काहीशी त्रासदायक ठरू शकतात. शांतपणे आणि स्थिर मनाने विचार करावा. तुम्हाला तुमची आवक आणि जावक यांचा मेळ घालावा लागेल. वायफळ खर्च टाळण्याचा प्रयत्न करावा. जबाबदारीची जाणीव ठेवावी. एकूणच शुभ दिवस राहील. तुमच्यासाठी शुभ अंक आहे 1 आणि 6.
कुंभ राशी. आज तुम्हाला आशावादी दृष्टिकोन ठेवून वागावे लागेल. घरात तुमच्या मतांचा आदर केला जाईल आणि घरामध्ये तुमचे प्रभुत्व राहील. सगळ्या गोष्टी अभ्यासूपणे करण्याचा प्रयत्न करावा. वैवाहिक सौख्याच्या बाबतीत आज तुम्ही समाधानी राहाल आणि तुमच्या जोडीदाराचे संपूर्ण सहकार्य तुम्हाला लाभेल. परंतु कोणतेही काम करताना खोट्या गोष्टींचा आधार घेऊ नका. एखाद्या सांस्कृतिक कामात सहभागी होण्याची शक्यता आहे. मुलाबाळांना उल्लेखनीय यश मिळेल किंवा प्रशस्ती पत्रक मिळण्याची शक्यता आहे. कोणत्याही गोष्टीत जास्त खोलात जाण्याचा प्रयत्न करू नका. कदाचित आज जोडीदाराशी मतभेद होण्याची शक्यता आहे. त्यांचं मत तुम्हाला पटणार नाही, परंतु बेफिकीरपणे वागू नका. प्रत्येकाला स्वतःचं मत असतं हेही लक्षात घ्यावे. आज तुमच्या कर्तृत्वाला चांगलीच वाव मिळेल किंवा एखादी दिशा मिळेल. आज तुमच्या आत असलेली महत्वाकांक्षा वाढीस लागण्याची शक्यता आहे. वाहन चालवताना वेगावर नियंत्रण ठेवावे. अपघाताचे योग आहेत, त्यामुळे कोणत्याही प्रवासात काळजी घेण्याचा प्रयत्न करावा. हातापायाला किरकोळ इजा होण्याची शक्यता आहे. आज तुम्हाला प्रेमामध्ये यश मिळेल. प्रेमाच्या दृष्टीने जोडीदाराशी घट्ट मैत्री होईल. तुम्ही तुमच्या कामामध्ये आज चौकसपणा दाखवाल. व्यापारी असाल तर चांगलाच लाभ मिळेल. तुम्ही करत असलेल्या कामांमध्ये वारंवार बदल करू नका. तुमच्या स्वतःच्या कामाचा आणि विचारांचा दर्जा टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करावा. तुमचे नातेवाईक काही प्रश्न घेऊन तुमच्याकडे येतील. तुमच्या हाती आज काही नवीन अधिकार मिळण्याची शक्यता आहे. एकूणच शुभ दिवस राहील. तुमच्यासाठी शुभ अंक आहे 1 आणि 6. मीन राशी. आज तुमचं घरगुती वातावरण प्रसन्न राहील. संपूर्ण दिवस कामातच व्यस्त राहाल. एकसारखं मत कधीही बदलू नका. तुम्हाला तुमच्या कामात एकसूत्रता ठेवावी लागेल. कुठल्याही कामात आताताईपणा करून चालणार नाही. राजकारणापासून शक्यतो दूर राहण्याचा प्रयत्न करावा. आज नोकरीनिमित्त प्रवास करावा लागेल. स्वतः वाहन चालवत असाल तर वाहन जपून चालवावे. क्षुल्लक कारणांवरून रुसवे फुगवे संभवतात. नुसते धाडस कुठल्याही कामात करू नका. जवळचे प्रवास आनंददायी होतील याची काळजी घ्यावी. आज तुमच्या भावंडांशी सलोखा वाढण्याची शक्यता आहे. तुम्हाला तुमच्या जोडीदाराचा किंवा प्रिय व्यक्तीचा एखादा हट्ट पुरवावा लागेल. तुम्हाला तुमच्या विचारात एकसूत्रता आणावी लागेल. बोलताना एक आणि करताना एक असे करू नये. एकाच वेळी डझनभर कामे अंगावर घेऊ नका. तुमच्या आवेगाला आज तुम्हाला आवर घालावी लागेल. गृह उपयोगी काही वस्तूंची आज खरेदी होईल. व्यावसायिक कामांकडे नीट लक्ष द्यावे. तुम्हाला तुमच्या आवाजात माधुर्य ठेवावे लागेल. कुठल्याही कामात चंचलपणे वागू नये. वैवाहिक सौख्याकडे किंवा जोडीदाराकडे तुम्हाला लक्ष द्यावे लागेल.
तुमच्या हाती असलेल्या कलेतून चांगली कमाई होण्याची शक्यता आहे. तुमच्या हातून काही लिखाणकाम होण्याचीही शक्यता राहील. तुम्हाला काही कामांमध्ये शिस्त ठेवावी लागेल. आज काही आवडीचे पदार्थ खावयास मिळतील. घरातील कामांमध्ये तुमचं मन रमेल आणि जोडीदारावर वर्चस्व राहील. एकूणच शुभ दिवस राहील. तुमच्यासाठी शुभ अंक आहे 1 आणि 6. मित्रांनो, हे होते आजचे 12 राशींचे राशी भविष्य. पुन्हा भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद आणि नमस्कार.